हॅलो. जय हिंद मित्रांनो. तर आपण आज पॉलिटीचं पूर्ण दिवसभर डिस्कशन करणार आहेत. त्याच्यामध्ये आपण पहिल्या चॅप्टर पासून सुरू करणार आहोत. तर आपला उद्देश काय आहे, अजेंडा काय आहे आपला या लेक्चरचा पूर्ण. तर आज येता शुक्रवार, शनिवार आणि रविवार तर जेवढं पण क्लासमध्ये शिकवलेलं आहे तेवढं आपण सगळं काय करणार आहे, रिवाईज करणार आहे. त्याच्यानंतर आपलं एक आन्सर रायटिंग न करता आपल्याला पूर्ण सब्जेक्टच लिहायचा आहे. पूर्ण सब्जेक्टच लिहायचा आहे, बरोबर. ते बघूत आपण मग कसं करायचं त्याला. ठीक आहे. तर काय आहे की पहिला टॉपिक कोणता आहे की हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड ऑफ डेव्हलपमेंट ऑफ कॉन्स्टिट्यूशन. याच्यावर PIQ आलेला नाही सध्या, पण सोर्सेस विचारू शकता की कुठून कुठून आपण कॉन्स्टिट्यूशन घेतलेलं आहे, काय काय आहे की नाही. तर डॉक्टर B.R. आंबेडकर काय म्हणतात बघा कॉन्स्टिट्यूशन बद्दल. द कॉन्स्टिट्यूशन इज नॉट मेअर लॉयर डॉक्युमेंट, इट इज द व्हेकल ऑफ लाईफ, इट इज द स्पिरिट, इट्स स्पिरिट इज ऑलवेज इन द स्पिरिट ऑफ एजेस. तर हे आपल्याला कुठं वापरता येईल माहिती आहे का, कन्क्लुजनचं काही पण ठिकाण आलं ना, जिथं कन्क्लुजन मध्ये वापरायचे तर असं वापरू शकतो की डॉक्टर B.R. आंबेडकर त्यांनी म्हटल्यानुसार द कॉन्स्टिट्यूशन इज नॉट मेअर अ लॉयर्स डॉक्युमेंट, इट इज द व्हेकल ऑफ लाईफ अँड इट स्पिरिट इज ऑलवेज द स्पिरिट ऑफ एजेस. Is vehicle of life and its spirit is always the spirit of ages. जवाहरलाल नेहरू द ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन स्पीच 1946 त्याच्यानुसार काय आहे की फर्स्ट टास्क ऑफ दिस असेंब्ली इज टू फ्री इंडिया थ्रू न्यू कॉन्स्टिट्यूशन, टू फीड द स्टार्विंग पीपल अँड द क्लोथ द नेकेड मासेस. काय म्हणले यांनी, द फर्स्ट टास्क ऑफ असेंब्ली इज टू फ्री इंडिया थ्रू न्यू कॉन्स्टिट्यूशन. सगळ्यात पहिलं टास्क आहे की of this assembly is to free India from through the new constitution, to feed the starving people and to clothe the naked masses. ठीक आहे. हे कन्क्लुजन मध्ये वापरता येईल आपल्याला. पहिलं जे स्टेटमेंट आहे, सिम्पल सिम्पल इज नॉट मेअर लॉयर्स डॉक्युमेंट, इट द व्हेकल ऑफ लाईफ अँड इट्स स्पिरिट इज ऑलवेज इन द स्पिरिट ऑफ द एजेस. हे थोडंसं मला कळायला मुश्किल होतं. ठीक आहे. इंट्रोडक्शन. The Constitution of India is cornerstone of the world largest democracy, प्रोव्हाइडिंग अ फ्रेमवर्क फॉर गव्हर्नन्स राईट अँड जस्टिस. फ्रेमवर्क प्रोव्हाइड करते आपल्याला गव्हर्नन्ससाठी, लोकांच्या राईटसाठी, जस्टिससाठी. इट्स रिफ्लेक्ट्स अ कॉम्प्लेक्स इव्होल्युशन शेप्ड बाय द इंडियन हिस्टोरिकल एक्सपिरियन्सेस, सोशियो पॉलिटिकल ॲस्पिरेशन, कमिटमेंट टू द बिल्डिंग इन्क्लुसिव्ह अँड डेमोक्रेटिक सोसायटी. इट रिफ्लेक्ट कॉन्स्टिट्यूशन काय रिफ्लेक्ट करत आहे हे पण कन्क्लुजन मध्ये पण येऊ शकते बरं का. इट रिफ्लेक्ट कॉम्प्लेक्स इव्होल्युशन shaped complex evolution shaped by India's historical experiences, socio-political aspirations, commitment to and building inclusive and democratic society. ठीक है. The Constitution of India is the cornerstone of the world's largest democracy, providing the framework for governance, rights, and justice. It reflects the complex evolution shaped by the Indian historical experiences, socio-political aspirations, and commitment to building an inclusive democratic society. Idea of Constitution क्या है? Definition. The Constitution is a set of fundamental principles से or established precedent according to which the state is governed. काहीतरी प्रिसिडन्स आहे त्याच्यानुसार तुमचं स्टेट हे गव्हर्न झालं पाहिजे. ठीक आहे. फंडामेंटल प्रिन्सिपल्स अँड प्रिसिडन्स अकॉर्डिंग टू विच द स्टेट इज गव्हर्न. द हिस्टोरिकल रूट्स. द ancient text like मनुस्मृती, अर्थशास्त्र in India and Magna Carta 1215 in England reflect early ideas of governance under the rule-bound framework. हिस्टॉरिकल रूट काय कॉन्स्टिट्यूशनचं, जसे की ancient टेक्स्ट तुमचं मनुस्मृती बघितलं तुम्ही, किंवा अर्थशास्त्र इन इंडिया बघितलं, किंवा मॅग्ना कार्टा जे 1215 इंग्लंडमध्ये होतं त्याच्यानुसार आपण काय पाहिलं की रूल बाउंड फ्रेमवर्क ऑफ गव्हर्नन्स है ना. आयडिया ऑफ गव्हर्नन्स अंडर द रूल बाउंड फ्रेमवर्क. इन्स्पिरेशन काय काय कंटेम्पररी कॉन्स्टिट्यूशन has grown from the democratic movements like the American Revolution, French Revolution, the evolution of parliamentary democracy in Britain, the social contract. The idea of constitution also stemmed from the social contract theories, John Locke, Rousseau, where the government authority is based on the consent of the governed. सोशल कॉन्ट्रॅक्ट काय आहे? हे जॉन लॉक किंवा जॉन रॉल्स नाही जॉन जॉन लॉक किंवा रोझ्यूच्या याच्यानुसार की सोशल कॉन्ट्रॅक्ट थेरी, वेअर द गव्हर्नमेंट ऑथॉरिटी इज बेस्ड ऑन द कन्सेंट ऑफ गव्हर्न. म्हणजे
मला जर त्यांनी ऑथोराईज करत असतील, ऑथॉरिटी असेल त्याची माझ्यावर, तर त्यांना माझी कन्सेंटची गरज आहे. ठीक आहे. द बेस्ड ऑन द कन्सेंट ऑफ द गव्हर्नमेंट ऑथॉरिटी इज बेस्ड ऑन द कन्सेंट ऑफ द गव्हर्न. ठीक आहे. आयडिया ऑफ कॉन्स्टिट्यूशन बघितलं की डिफिनेशन कॉन्स्टिट्यूशन फंडामेंटल प्रिन्सिपल्स किंवा प्रेसिडेंट आहे अकॉर्डिंग टू द स्टेट इज गव्हर्नड. हिस्टॉरिकल रूट बघितलं तुम्ही, एक मनुस्मृती बघितलं, अर्थशास्त्र बघितलं, मॅग्ना कार्टा 1215 मधलं जे इंग्लंडचं आहे तिथं बघितलं की त्यांच्यानुसार जे गव्हर्नन्स आहे रूल बाउंड फ्रेमवर्क मध्ये आलेलं आहे. नंतर इन्स्पिरेशन बघितलं, अमेरिकन रिव्होल्यूशन, फ्रेंच रिव्होल्यूशन, पार्लिमेंटरी डेमोक्रेसी इव्होल्यूशन कसं झालेलं आहे ब्रिटनमध्ये. सोशल कॉन्ट्रॅक्ट थेरी म्हणजे सोशल कॉन्ट्रॅक्ट थेरी कोणाची की जॉन लॉक आणि रोसीची. याच्यानुसार काय की गव्हर्नमेंट ऑथॉरिटी इज बेस्ड ऑन द कन्सेंट ऑफ द गव्हर्न. हे तर लीड काय यांची की बरोबर हे नेहरूने सांगितलेलं पहिल्या असेंब्लीमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर लीड काय की टू इस्टॅब्लिश द रूल ऑफ लॉ, प्रोटेक्शन ऑफ द राईट्स, ऑर्गनायझिंग द गव्हर्नन्स, राईट्स आहे, जस्टिस आहे, गव्हर्नन्स आहे किंवा नेशन बिल्डिंग साठी लागणार आहे सोशल जस्टिस मला ना, पॉप्युलर सोव्हरेनिटी. नीड काय की इस्टॅब्लिशमेंट ऑफ द रूल ऑफ लॉ टू इन्शुअर द पॉवर इज एक्सरसाइज विदिन द लिगल फ्रेमवर्क प्रिव्हेंटिंग द आर्बिट्रेरियस. जी पॉवर आहे त्याला एक लिमिट केली पाहिजे ना. रूल ऑफ लॉ पॉवर इज एक्सरसाइज विदिन द लिगल फ्रेमवर्क म्हणजे लिमिटच करतोय टू प्रिव्हेंट इट फ्रॉम द आर्बिट्रेरियस. प्रोटेक्शन ऑफ द राईट्स, कोणाचे राईट्स, टू गॅरंटी द फंडामेंटल फ्रीडम्स अँड इक्वलिटी टू द ऑल द सिटीजन्स. नंतर काय की ऑर्गनायझिंग द गव्हर्नन्स टू डिस्ट्रीब्यूट द पॉवर अमॉंग द व्हेरियस ब्रांचेस ऑफ द गव्हर्नमेंट अँड क्लॅरिफाय दिअर रोल्स. ऑर्गनायझिंग गव्हर्नन्स, कॉन्स्टिट्यूशनचं काम काय आहे की जे 3 ब्रांचेस म्हणजे लेजिस्लेटिव्ह, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशियरी त्यांच्या पॉवर तुम्ही डिस्ट्रीब्यूट केलेला आहे सेपरेशन ऑफ पॉवर सारखं समजा की याच्यानुसार काय की त्यांना रोल क्लिअर असतील की मला काय करायचे आणि इफेक्टिव्ह फंक्शनिंग असणार त्याच्यानुसार. ठीक आहे. डिस्ट्रीब्यूट द पॉवर. नेशन बिल्डिंग काय की पोस्ट colonial societies like the India needed a unifying document to forge national identity and meet the diversity. है ना. नेशन बिल्डिंग एक त्यांची मिनिमल स्टँडर्ड रूल असले पाहिजे ना, की एक नॅशनल आयडेंटिटी असली पाहिजे ना. नॅशनल आयडेंटिटी क्रिएट करण्यासाठी नेशन बिल्डिंगसाठी कॉन्स्टिट्यूशनची गरज आहे. हे इतकी डायव्हर्सिटी आपल्याला, त्या डायव्हर्सिटीमध्ये एक कॉमन आयडेंटिटी असली पाहिजे, तर ती एक कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे. नेशन बिल्डिंग the social justice to address the historical injustice, including the caste-based discrimination and economic inequality. Popular sovereignty. The modern constitution embodied the principle that ultimate the authority rests with the people. Modern constitution embodied the principle that ultimate authority rests within the people. अच्छा, authority कोणामध्ये, ultimate authority is rest within the people. Popular sovereignty with the people of India. है ना. With the people of India. Popular sovereignty. Ultimate authority rests with the people. Need for constitution पाहिले, ideas of constitution पाहिले. Constitution काय की is the constitution of India in the cornerstone of the world largest democracy, providing the framework for the governance, rights and justice. त्याच्यामध्ये complex evolution राहिलेलं आहे, including the historical experiences, socio-political aspiration, commitment to the inclusive and the democratic society. Ideas काय ते definition दिली, historical रूप पहिली, inspirations बघितले आपण. नंतर सोशल कॉन्ट्रॅक्ट थेरीज अवेलेबल, नीड्स काय की रूल ऑफ लॉ असलं पाहिजे, राईट्स अँड गव्हर्नन्स अँड जस्टिस भेटायला पाहिजे. नंतर पॉप्युलर सोव्हरेनिटी असली पाहिजे. ठीक आहे. नेशन बिल्डिंग साठी महत्वाचं आहे. आता इव्होल्युशन आपण बघतोय, इव्होल्युशन ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन कसं इव्हॉल्व्ह झालेलं आहे. तर रेग्युलेटिंग ऍक्ट 1773 सगळ्यात पहिले. द फर्स्ट ब्रिटिश अटेम्प्ट टू रेग्युलेट द ईस्ट इंडिया कंपनी पॉलिटिकल फंक्शन्स. इव्होल्युशन ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशनची ठीक आहे, एकदा वाचून घेतो तुला काय. सगळ्यात पहिले रेग्युलेटिंग ऍक्ट 1773. द फर्स्ट ब्रिटिश अटेम्प्ट टू रेग्युलेट द ईस्ट इंडिया कंपनीज पॉलिटिकल फंक्शन्स है ना, क्रिएटेड द ऑफिस ऑफ गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल. सगळ्यात पहिले वॉरेन हॅस्टिंग होत आहे गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल 1773 मध्ये. इस्टॅब्लिश द सुप्रीम कोर्ट, बरोबर यांना रूल करण्यासाठी काय की एक त्यांनी मग गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल ही एक पोस्ट तयार केलेली आहे. त्याच्यानंतर सुप्रीम कोर्ट पण इस्टॅब्लिश केलेला आहे है ना. 2 ब्रांचेस इथे झालेले आहेत. मार्किंग द ओरिजिन ऑफ द कॉन्स्टिट्यूशनल adjudication इन इंडिया. तर पिट्स इंडिया ऍक्ट आलेला 1784 मध्ये. इंट्रोड्यूस द ड्युअल कंट्रोल कंपनी रिटेन द कमर्शियल फंक्शन्स बट द पॉलिटिकल कंट्रोल वॉज ट्रान्सफर्ड टू द बोर्ड ऑफ कंट्रोल. तर पीट इंडिया ऍक्ट मध्ये काय होतं की ड्युअल कंट्रोल होतो है ना. तर कंपनीजकडे जे आले ना, कंपनीजकडे कमर्शियल फंक्शन आले आणि जे पॉलिटिकल कंट्रोल होतं टू द बोर्ड ऑफ कंट्रोलला गेले.
Board of Control under the British government. They set the precedent for the centralization of power. हे सुधारणा खूप करायला. सगळ्यात हे स्टेटमेंट लक्षात ठेवा, कन्क्लुजन जिथं आलं की तिथं लिहिणार आपण. काय की द कॉन्स्टिट्यूशन इज नॉट मेअर लॉयर डॉक्युमेंट, इट इज द व्हेकल ऑफ लाईफ अँड इट्स स्पिरिट इज ऑलवेज द स्पिरिट ऑफ द एजेस. 1935 एक करू. 1935 मध्ये क्वेश्चन येतो. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935. The most comprehensive colonial constitutional framework served, served as a blueprint of Indian constitution. The key features like introduce an all India federation comprising of provinces and princely state, not implemented fully. Abolish the diarchy in the provinces and introduce the full provincial autonomy. Diarchy ला abolish केले आणि full provincial autonomy यांनी दिलेलं आहे. ठीक आहे. Introduce the diarchy at the center. Diarchy at the provinces त्यांनी हे केली, abolish केली. Full provincial autonomy दिलेली आहे आणि introduce the diarchy at the center. Never implemented. Created the federal, provincial and concurrent list of the legislative subject. त्यांनी आहे ना फेडरल, प्रोव्हिन्शियल अँड कॉन्करंट लिस्ट असं तयार केलेलं आहे. इस्टॅब्लिश द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, द फेडरल कोर्ट अँड पब्लिक सर्व्हिस कमिशन. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पण तेव्हा आलं 1935 च्या ऍक्टनुसार. फेडरल कोर्ट पण आले आणि पब्लिक सर्व्हिस कमिशन. प्रोव्हाइड फॉर द इंस्ट्रुमेंट ऑफ इन्स्ट्रक्शन्स टू द गव्हर्नर. Instrument of instruction to the governor, precursor to the constitutional convention. Instrument of instruction, Government of India Act 1935. Significance काय होतं की first structure attempt at federalism in India. The division of power in the Indian Constitution, Schedule 7, is based directly on the 1935 Act. The introduced the idea of fundamental rights and DPSP, though not enforceable. Introduce केली त्यांनी fundamental right आणि DPSP, two principles, which would later be codified in the Part 3 and Part 4. Criticism काय की it introduced the federalism without truly transferring the power, as the Governor General retained the overriding authority. Provincial autonomy, which undermined by the Governor's discretionary power and lack of the responsible governance. India's national movement and constitutional ideals. The struggle for independence wasn't just political, it was deeply constitutional and philosophical. Independence होती काय की फक्त एक पॉलिटिकल नाही तर कॉन्स्टिट्यूशनल अँड फिलॉसॉफिकल स्ट्रगल आहे, शेपिंग द व्हॅल्यूज अँड स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. नेहरू रिपोर्ट 1928, ड्राफ्टेड बाय द मोतीलाल नेहरू, फर्स्ट इंडियन अटेम्प्ट टू ॲट द फ्रेमिंग अ कॉन्स्टिट्यूशन. डिमांड काय होती की फंडामेंटल राईट, युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचायझी, फेडरल सिस्टम विथ रेसिड्युअल पॉवर टू द सेंट्रल, and secularism and minority protection. Secularism, federal system, आर्टिकल आता सध्या 326 मध्ये युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचाइज अँड फंडामेंटल राईट. कराची रिझोल्युशन, द पास्ट अंडर द लीडरशिप ऑफ जवाहरलाल नेहरू ॲट द INC सेशन. 1931 ला झालेलं आहे. एम्फसाइज द सिव्हिल लिबर्टीज अँड इकॉनॉमिक जस्टिस, मिनिमम वेजेस, युनिव्हर्सल एज्युकेशन अँड प्रोटेक्शन ऑफ वुमन अँड चिल्ड्रन. मिनिमम वेजेस, आता हे सगळं ना DPSP मध्ये गेलं बरं का. मिनिमम वेजेस, युनिव्हर्सल एज्युकेशन पण तिथे आहे, प्रोटेक्शन ऑफ वुमेन अँड चिल्ड्रन हे तुम्हाला आर्टिकल 39 मध्येच चाइल्ड लेबर बरोबर आहे की नाही. दिस डॉक्युमेंट लेड द व्हॅल्यू फाउंडेशन फॉर द कॉन्स्टिट्यूशन, लिबर्टी, इक्वेलिटी, सेक्युलरिझम अँड सोशल जस्टिस. फाउंडेशनल व्हॅल्यू पण आलेलं आहे सगळं. नेहरू रिपोर्ट आलेला आहे, नेहरू रिपोर्ट, कराची रिझोल्युशन आहे ना. नंतर कॅबिनेट मिशन प्लॅन 1946. की कॉन्ट्रीब्युशन काय होता की प्रपोज द इस्टॅब्लिशमेंट ऑफ कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली टू ड्राफ्ट द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, advocate a federal structure, though reject due to partition, recommend the groupings of provinces and autonomy of constituent units.
legacy led to the formation of Constituent Assembly, which adopted the Constitution on the 26 November 1949, established the principle of constitution making through the elected Indian representative, marking a decisive shift from the imposed legal order. आता हे बघा इथून चालू करतो परत मी. ठीक आहे. अंडरलाईंग मेजर आयडियाज ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. मेजर आयडियाज कोणत्या त्या बघू. However, the good constitution may be, it is sure to turn out bad because those who are called to work it happen to be a bad lot. However, the bad constitution may be, it may turn out to be good if those who are called to work it happen to be a good lot. Dr. B.R. Ambedkar. Whatever the constitution may or may not provide, the welfare of the country will depends upon how the country is administered. बरोबर. हे एक लिहू शकतो की कॉन्स्टिट्यूशन काय प्रोव्हाइड करणार आहे, काय प्रोव्हाइड करेल किंवा काही नाही करेल, पण वेलफेअर ऑफ द कंट्री विल डिपेंड अल्टिमेटली अपॉन हाऊ द कंट्री इज ॲडमिनिस्टर्ड. आता एक कन्सेप्ट आहे. सो आता काही कन्सेप्ट आहे त्याच्यात ते बघू तर कॉन्स्टिट्यूशन मध्ये सोअरनिटी वाली मिनिंग काय की इंडिया इज अ सुप्रीम इन मेकिंग द इंटरनल लॉज. इंडिया इज सुप्रीम in making internal laws and conducting external affairs without interference. Internal laws आणि internal laws आणि external affairs without interference. रिलिव्हंट आर्टिकल 1 मध्ये दिले युनियन ऑफ स्टेट. ठीक आहे. आर्टिकल 51 मध्ये पण द प्रमोट इंटरनॅशनल पीस अँड नॉन इंटरव्हेन्शन अँड रिस्पेक्ट फॉर द sovereign equality. Article 1 declares the India as a union of states, affirming the internal sovereignty. Article 51 का सांगते की promote the international peace, non-intervention and the respect for the sovereign equality. Respect for sovereign equality, non-intervention and respect for sovereign equality. सोअरनिटी आलो. सोअरनिटी मध्ये काय की इंटरनल लॉज आणि एक्सटर्नल अफेअर्स विदाउट इंटरफरन्स. आर्टिकल 1 आर्टिकल 51 द इंडियाज डिसिजन टू रिमेन नॉन अलाइन हे काय जस्टिफाईड करतं ना. एक नॉन अलाइन राहणार. 1998 पोखरण 2 न्यूक्लिअर टेस्ट झालेलं. तर बेलुबारी केस 1998 पोखरणची सेकंड टेस्ट पोखरण मध्ये टेस्ट 2 झालेला ती ना. तर हे आपली 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 डिसिजन ना विदाउट इंटरफरन्स ऑफ एनी कंट्रीज. डेमोक्रेसी मध्ये बघितलं तर आपण काय द गव्हर्नन्स बाय द इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह बेस्ड ऑन द पॉप्युलर विल. डेमोक्रेसी आलं तर सगळ्यात महत्त्वाचा शब्द काय पॉप्युलर विल. विन नाही पॉप्युलर विल है ना. तर आर्टिकल कोणत्या कोणत्या याच्यात बघितलं तर आर्टिकल 326 युनिव्हर्सल अडल्ट सफरेज. ठीक आहे. आर्टिकल 324 ते 329 आर्टिकल 19 क्लॉज 1 क्लॉज ए सबस्टेंटिव्ह पार्ट ऑफ अ डेमोक्रेसी है ना स्पीच. 326 काय प्रोव्हाइड फॉर द युनिव्हर्सल अडल्ट सफरेज फॉर इलेक्शन्स टू लोकसभा अँड स्टेट असेंब्लीज.
आर्टिकल 324 ते 329 deals with the election commission, electoral role and conduct the elections and dispute. नंतर आर्टिकल 19 क्लॉज 1 क्लॉज ए फ्रीडम ऑफ स्पीच इसेन्शियल फॉर द डेमोक्रेटिक पार्टिसिपेशन. डेमोक्रेटिक पार्टिसिपेशन जर पाहिजे असेल तर फ्रीडम ऑफ स्पीच पाहिजे. ठीक आहे. आता याच्या संदर्भातली केस कोणती आहे की पीयूसीएल पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज वर्सेस द युनियन ऑफ इंडिया 2003 रिकॉग्नाइज द राईट टू वोट ॲज अ एक्सप्रेशन यूज ऑफ नोटा आणि इलेक्ट्रोल रिफॉर्म. राईट टू वोटच्या संदर्भातली आहे. आणि पीयूसीएल आणखी याच्यात पण आहे की राईट टू नो द कॅन्डिडेट बॅकग्राऊंड है ना, कुठं क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स मध्ये यूज केले जाऊ शकते. कोणती केस आहे पीव्हीसीएल वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2003. रिकॉग्नाइज द राईट टू वोट ॲज द एक्सप्रेशन यूज ऑफ नोटा आणि इलेक्टोरल रिफॉर्म्स. नंतर रिपब्लिक. रिपब्लिक म्हणजे काय की हेड ऑफ द स्टेट जे आहे ना की एक हेरिडेटरी नाही आहे. ठीक आहे. नो हेरिडेटरी monarchy. All the public offices are open and elected. हेड ऑफ द स्टेट पाहिजे पण हे काय इलेक्टेड आहे ना, प्रेसिडेंटचं इलेक्शन. नंतर आर्टिकल 52 ते 54 इस्टॅब्लिश द प्रेसिडेंट ॲज अ इलेक्टेड हेड ऑफ द रिपब्लिक. आर्टिकल लक्षात आलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं काय की आर्टिकल 52 आणि 54 हे काय की इलेक्शन ऑफ द हेड ऑफ द रिपब्लिक प्रेसिडेंट इलेक्शन. आर्टिकल 74 ते 75 मध्ये काय की क्रिएट अ रिस्पॉन्सिबल पार्लिमेंटरी एक्झिक्युटिव्ह विथ पीएम अँड मिनिस्टर अकाउंटेबल टू द लेजिस्लेशन. Accountable legislation. Accountable. Regular presidential elections, any citizen can become a head of the state. कंडिशन खूप अवघड आहे त्याच्यात, म्हणणं सोपं आहे. जस्टिस. जस्टिस मध्ये सोशल, इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल. द जस्ट सोसायटी वेअर द ऑपॉर्च्युनिटीज अँड राईट्स आर फेअरली डिस्ट्रीब्युटेड. व्हॉट इज द जस्ट सोसायटी? त्यामध्ये ऑपॉर्च्युनिटीज अँड राईट्स फेअर डिस्ट्रीब्युशन म्हणतो. फेअर डिस्ट्रीब्युशन. ऑपॉर्च्युनिटीज आहे तर त्या सगळ्यांना इक्वल आल्या पाहिजे. राईट्स आहे सगळ्यांना इक्वली गेले पाहिजे. त्यांचं फेअर डिस्ट्रीब्युशन पाहिजे. ठीक आहे. तर आर्टिकल 14 ते 18 राईट टू इक्वलिटी अँड अबोलिशन ऑफ अनटचेबिलिटी टायटल्स वगैरे सोशल जस्टिस दिले. ठीक आहे. हे सोशल जस्टिस. नंतर आर्टिकल 39 BC काय सांगितलं, प्रिव्हेंट द कॉन्सन्ट्रेशन ऑफ वेल्थ, इकॉनॉमिक जस्टिस अँड प्रमोट इक्वल ऍक्सेस टू द रिसोर्सेस. प्रमोट इक्वल ऍक्सेस टू द रिसोर्सेस हे कोणतं इकॉनॉमिक जस्टिस. आणि पॉलिटिकल जस्टिस थ्रू द आर्टिकल 326. आर्टिकल 41 पण सांगते की राईट टू वर्क, एज्युकेशन अँड पब्लिक असिस्टन्स. राईट टू वर्क, एज्युकेशन, पब्लिक असिस्टन्स, इकॉनॉमिक जस्टिस प्रोव्हाइड करते. ठीक आहे. सोशल जस्टिस आर्टिकल 14 ते आर्टिकल 18 मध्ये, इकॉनॉमिक जस्टिस थ्रू द आर्टिकल 39 अँड 41, पॉलिटिकल जस्टिस थ्रू द आर्टिकल 326. ठीक आहे. तर हे आता एक याच्या संदर्भातल्या केसेस. इंदिरा साहनी वर्सेस द युनियन ऑफ इंडिया केस, अपेल द ओबीसी रिझर्वेशन है ना. तर हे कोणते आहे की सोशल जस्टिस. एमजी नरेगा फॉर द राईट टू वर्क. एमजी नरेगा काय आहे की इकॉनॉमिक जस्टिस. आणि अँटी करप्शन लॉज इन्शुअर द पॉलिटिकल जस्टिस. अँटी करप्शन लॉज, अँटी करप्शन लॉज, पॉलिटिकल जस्टिस. ठीक आहे. एमजी नरेगा. एमजी नरेगा ही इकॉनॉमिक जस्टिस आहे आणि इंदिरा साहनी वर्सेस युनियन ऑफ इंडिया हे ओबीसी रिझर्वेशन जे आहे हे तुमचं सोशल जस्टिस मध्ये दिलेलं. ठीक आहे. त्याचं लिबर्टी. लिबर्टी म्हणजे काय की फ्रीडम ऑफ इंडिव्हिज्युअल ऍक्शन्स, बिलीफ, एक्सप्रेशन्स अँड चॉईस. ऍक्शन, बिलीफ, एक्सप्रेशन अँड चॉईस, एबीईसी. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय फ्रीडम तुमचं काय की इकॉनॉमिक्स क्लॉज 1A to G द 6 फंडामेंटल फ्रीडम दिलेली त्यांनी. द स्पीच, असेंब्ली, असोसिएशन, मुवमेंट्स अँड राईट अँड रेसिडेन्स अँड प्रोफेशन. आर्टिकल 21 मध्ये काय की राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी इंटरप्रिटेड टू द इन्क्लुडिंग डिग्निटी, प्रायव्हसी, एज्युकेशन, डिग्निटी हो ना, प्रायव्हसी आणि एज्युकेशन पण. ठीक आहे. आर्टिकल 21 राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी. तर हे तुम्हाला लिबर्टी कशा देते की मनेका गांधी वर्सेस युनियन ऑफ इंडिया 1978 ची जी केस होती. तर लिबर्टीज इन्क्लूड ड्यू प्रोसेस पाहिजे ना. केस कुठं समय बघितले तुम्ही, केस तर राईट टू प्रायव्हसी. मनेका गांधीची कोणती की ड्यू प्रोसेस ऑफ लॉ, ड्यू प्रोसेस पाहिजे 1978 मध्ये आलेली. 2017 मध्ये आलेली राईट टू प्रायव्हसी वाली केस, केस कुट्टास्वामी केस. इक्वेलिटी. इक्वेलिटी काय, ऑल द सिटिझन्स आर ट्रीटेड इक्वली अंडर द लॉ अँड गिवन द इक्वल ऑपॉर्च्युनिटीज.
इक्वल ट्रीटमेंट अंडर द लॉ अँड गिव्हन द इक्वल ऑपॉर्च्युनिटीज. इक्वॅलिटी मध्ये जस्टिस पण आहे, बघितलं का? इक्वल ऑपॉर्च्युनिटीज दिल्या पाहिजेत. आर्टिकल 14 बघितलं तुम्ही तर इक्वलिटी बिफोर द लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. इक्वलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. आर्टिकल 15 मध्ये बघितलं की प्रोहिबिट डिस्क्रिमिनेशन ऑन द ग्राउंड्स ऑफ रिलीजन, रेस, कास्ट, सेक्स अँड प्लेस ऑफ बर्थ. RBCS 2BCS. ठीक आहे. आर्टिकल 16 मध्ये बघा इक्वलिटी इन द पब्लिक एम्प्लॉयमेंट. आर्टिकल 16 काय? एम्प्लॉयमेंट, EMPT. आर्टिकल 29 आणि 30 राईट्स ऑफ द मायनॉरिटीज टू प्रोटेक्ट देअर कल्चर अँड एज्युकेशन. इक्वलिटी. तर याच्यामध्ये नवतेज सिंग जोहर हे काही सोशल इक्वलिटी आली ना याच्यामध्ये बघा. कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी. नवतेज सिंग जोहर वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2018 केस. डिक्रिमिनलाइज नंतर काय डिक्रिमिनलाइज द होमोसेक्शुअलिटी फॉर इक्वलिटी अँड डिग्निटी. सबरीमाला केस. ठीक आहे. सेक्युलरिझम मध्ये बघितलं तर काय की नो स्टेट रिलिजन or no state religion, all the religion treated equally and protected. स्टेटचं कोणतंच रिलीजन नाहीये असं तिथे म्हणून.